20 टाइम करायचा आहे नेक एक्सरसाइज, अप अँड डाऊन. शोल्डर पूर्ण मागे लोट. थोडी मागे जो किती चालते, मागे पूर्ण टच हो ना, मागे टेक पूर्ण मागे. हां, सरळ. नेकच्या पूर्ण मसल स्ट्रेच झाला पाहिजे. आणि शोल्डरला लावायचा प्रयत्न कर. साईडच्या मसल नेकवाल्या स्ट्रेच कर. खांदेवर नाही उचलायचे, सरळ. आता यू टर्न, खालून वर, चीन पूर्ण शोल्डरवर वर उचलायची आहे. यू टर्न पूर्ण. हां, 20 टाइम. आता अप साईड, साईड टू साईड, मान वर करून, एकदा मान खाली करून साईड टू साईड, एकदा मान वर करून साईड टू साईड 20 टाइम. मानेच्या मागच्या मसल पूर्ण प्रेस. मानेच्या मागच्या मसल पूर्ण प्रेस. समोरून स्ट्रेच 20 टाइम. बॅक टू बॅक. कंटिन्यू 20 टाइम. ते पूर्ण मागे मागे, जेवढं मागे बघता येईल तेवढं मागे बघायचं. कंटिन्यू कंटिन्यू 20 टाइम. झटक्यान नाही, हळूहळू. नेक रोटेशन, एक डाव सरळ गोल फिरवायची आहे, एक डाव उलट फिरवायची आहे. असे 10 ते 15 वेळा. आणि स्लोमध्ये चारी बाजूच्या मसल प्रेस झाल्या पाहिजे. शोल्डर रोटेशन, जसे हात वर जाईल तसा श्वास घ्यायचा आहे, जसे हात खाली येईल तसा श्वास सोडायचा आहे. 10 ते 15 वेळा सरळ गोल घुमायचा आहे आणि 10 ते 15 वेळा रिव्हर्समध्ये पूर्ण गोल. रिव्हर्समध्ये पूर्ण शोल्डर पूर्ण मागे जो त्याचे एल्बो, तो एल्बोचा मोठा गोल काढायचा एल्बोने. नेक्स्ट एक्सरसाइज, हँड्स अप अँड डाऊन. हा जेवढा मागे स्ट्रेच करता येईल तेवढा मागे स्ट्रेच करायचा आहे. पूर्ण सरळ वर उचलायचा वर. हात वर गेला श्वास घ्या, हात खाली आला श्वास सोडा. ट्वेंटी टाइम करायचा आहे. हँड्स अप अँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8. आणखी स्पीड वाढव, स्पीड वाढव. यस, वाढव स्पीड. ओके ओके, वाढव स्पीड. क्रॉस हँड. हां, जाते पूर्ण मागे. शोल्डर लाईनला मागे जाते त्याचा. हात खाली नाही आणि वर पण नाही, शोल्डर लाईनमध्ये. 20 किंवा 30 टाइम. क्रॉस हँड. हँड्स अप अँड डाऊन. हँड स्ट्रेट, हाताची मुठ्ठी बांधायची आहे आणि वर टच करायची आहे. 15 ते 20 वेळा. साईड बेंडिंग, पायामध्ये थोडं अंतर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि फक्त पाय तो लावायचा आहे खाली. एडी अप. आणि जेवढं तुम्हाला साईडला जाता येईल तेवढं साईडला जाता. साईड स्ट्रेचिंग. टच करा. हां, वरचा हात थोडा स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खालचा हात नीला लॉक करायचा अपोजिट साईड. या. आणि हे 30 टाइम करायचं आहे. यानं तुमची साईडची चरबी कमी होणार. पायामध्ये थोडं डिस्टन्स. कंटिन्युअसली 30-40 जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं.
टच टच वाजव अरे दे स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. स्टार्टिंगला स्लो करायचे आहे, नंतर फास्ट 30-40पर्यंत करू शकता. फास्ट 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 फास्ट. नाव ट्विस्टिंग. जास्तीत जास्त मागं ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या वाकड्याला थोडा हात लॉक करायचे आहे आणि जास्तीत जास्त मागं टर्न करा. जेवढं मागं पाहता येईल तेवढं चांगलं. मान पण पूर्ण फिरवायची आहे, शोल्डर पण पूर्ण फिरवायची आहे आणि पाय मात्र जमिनीला टच. एका पायाने हलवायचे. एकदा पाय बरोबर ॲडजस्टमेंट फिक्स करून घ्या आणि बिलकुल सरळ. जेवढं ट्विस्ट करतो तेवढं ट्विस्ट करा. हे 50पर्यंत करायचं आहे, 40 to 50पर्यंत. 20 to 30 स्लो करायचं आणि मग लास्ट 20-25 फास्ट करायचं. पण पहिले स्टार्टिंग स्लोपासून. जेवढं मागे बघता येईल, जेवढं टर्न केलं मागे बघा. फास्ट 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 तर पूर्ण ट्विस्ट. चांगल्या क्लिक कर, टच नको पूर्ण क्लिक कर. लॉक कर अच्छे से. बॅकवर्ड फॉरवर्ड बेंडिंग. पाय पूर्ण जमिनीला टच करायचे आहे. थोडं अंतर ठेवायचं पायामध्ये. मागे सपोर्टसाठी एक दरी वगैरे ठेवायची आहे आणि पूर्ण बॅक चेस्ट बेंड करायची आहे. जास्तीत जास्त चेस्ट बेंड करण्याचा प्रयत्न करायचा. हात खाली जाऊ द्यायचे आहे. वर श्वास घ्यायचा आहे, खाली सोडायचा आहे आणि खाली झुकताना हात पूर्ण जमिनीला टच करायचे. दोन्ही पायाच्या मध्ये टच. श्वास सोडून हात खाली जमीन टच करा आणि श्वास घेऊन वर जायचा आहे. हे तुम्हाला 30-40पर्यंत करू शकता तुम्ही. पहिले स्लो करायचं आहे आणि नंतर फास्ट करायचं आहे. 20-32पर्यंत स्लो आणि 20-30पर्यंत फास्ट. याच्यामुळे तुमची पेटवाची चरबी कमी होईल. पण ब्रिदिंगसोबत वर श्वास घ्यायचा, खाली सोडायचा. हां हां काम होतं. येस. आता याच्यामध्ये तुम्ही कमर पण वर उचलू शकता. पहिले 30-30 अशा स्ट्रेच. वर श्वास घ्यायचा, खाली सोडायचा. लेग एक्सरसाइज. तुम्हाला पाय सरळ करायचे आहे काठावर बसून आणि मग सीट अँड अप सेटअप करायचे आहे. पायासाठी, थायसाठी, कापसाठी 30-40पर्यंत करू शकता. पहिले स्लो करायचे आहे, नंतर फास्ट. एल्बो बेंड व्हेरी गुड. कंटिन्यू. शोल्डरसाठी 20पर्यंत करा. जास्तीत जास्त करायचं. येस. येस. या.
पश्चिमोत्तानासन. मागे पूर्ण बेंड. 20 to 30 टाइम करायचा आहे. चेस्ट बेंड. पूर्ण खिचायची बॉडी पूर्ण. डोकं समोर समोर जो द्यायचं पायावर. जेवढं खिचता येईल आपल्याला लावा पूर्ण डोकं खाली. डोकं लागत असेल तर चेस्ट लावायची. वर बघून डोकं वर करून खाली झुकायचं आहे. खिच पूर्ण बॉडी. प्रेस कर पुन्हा पाय खाली. बघ मागे बघ मागे बघ. बॉडी स्ट्रेट ठेवायची आहे. समोरचा नी बेंड. समोरचा नी बेंड. स्ट्रेच. मागचा पाय मागे. हां आणखी बेंड के पुन्हा नी कर. कंटिन्यू. 20-30 टाइम कर. पहिले स्लो नंतर फास्ट. स्ट्रेच. पूर्ण बॉडी समोर प्रेस कर वरच्या पायावर. चल चल चल. समोरचा पाय बेंड. माग बॉडी थोडी मागे लोटायची. जर्क कर बॉडी हळूहळू. जर्क जर्क. पाय स्ट्रेट. दोन्ही पाय स्ट्रेट. जाऊ दे मागे. हां समोरची नस पायाची नस पूर्ण ताणल्या गेली पाहिजे. जाऊ दे मागे हळूहळू. असं. दोन्ही पाय स्ट्रेट. आता हात नीवर घे. बॉडी थोडी सरळ ठेव. असं. थोडी बॉडी मागे ने. येस. चल चल चल. जाऊ दे हळूहळू मागे पाय. पूर्ण नस ताणल्या गेली पाहिजे समोरच्या पायाची. मेंटेन 20 सेकंड. पाय मागे मागे जाऊ दे. लेग चेंज. पाय मागे मागे जाऊ दे. जाऊ दे आणखी मागे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मागे. जाऊ दे आणखी मागे. चल 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 चल. वर बघ. हां वर बघायचं खाली बघायचं नाही. जाऊ दे बाय साईडला. 20 सेकंड मेंटेन कर. ट्राय. व्हाईट लाईन टच कर. येस येस. झाली टच. झाली 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 टच. आणखी जाऊ दे थोडं समोर. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे कपालभातीसारखा. थर्टी वेळा करायचा. 30 टाईम असे